नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देवरे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 21 डिसेंबरला कंबाईनची पूर्वपरीक्षा होणार आहे. बरोबर. काल परवापासून बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं एक्झाम पुढे जाईल, एक्झाम त्या दिवशी मतमोजणी होणार 21 तारखेला. पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत की सर एक्झाम त्या दिवशी होईल का, एक्झाम पुढे जाणार आहे. बघा विद्यार्थी, एक्झाम ही कधीतरी होणारच आहे. बरोबर. एक तर ती 21 डिसेंबरला होईल, एक तर जानेवारीमध्ये कधीतरी होईल. बरोबर. एक्झाम ही होणारच आहे. तुम्ही तुमचा अभ्यासाचा फ्लो जो टेम्पो असेल किंवा अभ्यास जो चालू असेल तो कंटिन्यू चालू ठेवा. एक्झाम माग होईल पुढे होईल या विचारात पडत नका जाऊ. तुम्ही फक्त तुमचा अभ्यास चालू ठेवा, हे मला तुम्हाला सांगायचंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कंबाईनला 1 तास असतो. हा 1 तास तुम्हाला गाजवायचा आहे. ह्या एका तासामध्ये तुम्हाला 60 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत. या 100 क्वेश्चन मध्ये तुम्हाला जे महत्वाचे सब्जेक्ट असतील, जसं सायन्स असेल, चालू घडामोडी असेल किंवा मॅथ्स रिझनिंग असेल. जर मॅथ्स रिझनिंगला 20 मार्काचं वेटेज आहे, सायन्सला 15 क्वेश्चन आहेत, करंटला 15 क्वेश्चन आहेत. हे जे जवळपास तुम्हाला हे जे 3 सब्जेक्ट हे खूप महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर बघा, हे जास्त मार्क्स देणारे सब्जेक्ट, जसं कमी मार्क्स देणाऱ्यामध्ये तुमचं आलं पॉलिटी, आलं जॉग्राफी, आलं बरोबर. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स, हे जे सब्जेक्ट आहेत हे थोडेसे मिडल लेवलला येतात. याच्यावर बी काम चालू ठेवा. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना मॅथ्स रिझनिंग मध्ये प्रॉब्लेम असेल, ते 2017 चे 24 मधले सगळे क्वेश्चन पेपर तुम्ही बघा कंबाईनचे. 2017 पासून तर 24 मध्ये सगळे क्वेश्चन पेपर तुम्ही सॉर्ट आउट करा. त्याच्यावरचे मॅथ्स रिझनिंगचे सगळे उत्तर तुम्ही, फक्त किमती चेंज होतात, पॅटर्न तोच आहे. मागचे तुम्ही बघितलं, किमती चेंज झालेले, बाकी पॅटर्न तोच असतो. त्याच्यावर तुम्ही काम करा. करंट मागचा जो फ्लो असेल 1-1.5 वर्षापूर्वीचा, त्याच्यावर करंटवर काम करा. बाकी जॉग्राफी असेल, पॉलिटी असेल, तुम्ही बघा जो भाग आलेला आहे त्याच्यामध्ये जॉग्राफीवर जास्त फोकस हा महाराष्ट्रावर आलेला आहे. तुम्ही मागचे जेवढे क्वेश्चन पेपर आहे 17 ते 24 मध्ये, फक्त बघा थोडे थोडे ठिकाणं चेंज झाले, क्वेश्चन पेपरची लेवल तीच आहे. आणि कंबाईनची लेवल ही राज्यसेवा लेवलला जात नाही. म्हणून कंबाईन ही जी लेवल असते, कंबाईन लेवल, त्याला आपण गट ब आणि गट क म्हटलेले, म्हणून गट ब चा पेपर तयार होतो, हे लक्षात घ्या. म्हणून राज्यसेवा लेवलला पण अभ्यास नका करू. जे विद्यार्थी गट ब ची तयारी करत असेल त्यांनी त्याच लेवलचा अभ्यास चालू ठेवा. जास्त हाय लेवलचा अभ्यास करू नका. जास्त फोकस थोडा महाराष्ट्रावर करा, जेणेकरून तुम्हाला फायदा झाला पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणून एक्झाम कधी होणार, काय होणार, याच्यावर वेळ न वाया घालवता क्वेश्चन पेपर सोडवा. कारण तुम्हाला 1 तास गाजवायचा आहे. एका तासामध्ये तुम्हाला 100, 90 ते 95 क्वेश्चन सॉर्ट आउट करायचे. आणि ह्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणजे काय होतं, गडबड काय होती की टाइम पुरत नाही. म्हणून तुम्ही डेली क्वेश्चन पेपर, जसं आपण देवरे अकॅडमीमध्ये टेस्ट सिरीज घेत आहोत, तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करा. महाराष्ट्रामध्ये, नाशिकमध्ये कुठेही टेस्ट सिरीज द्या, त्याला काय, शेवटी तुमचा पेपर अटेम्प्ट झाला पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणून अभ्यासावर लक्ष द्या. बाकी एक्झामवर जास्त टेन्शन घेऊ नका. फक्त एक्झाम वेळेवर कधी ना कधी होणारच आहे. 15-20 दिवस मागे पुढे होऊ शकते. तसं आपण काल दिव्य मराठी न्यूज दिलेली की त्यात सांगितलं की पेपर तुम्ही वेळेवरच घ्या. कारण काय होतं, मग परत विद्यार्थ्यांचा परीक्षा पुढे मागे होतात, परत पुढची ऍड कधी येईल, 26चा पेपर कधी होईल, त्याच्यामध्ये दुर्लक्ष होतं. म्हणून तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. बाकी काही टेन्शन घेऊ नका. थँक्यू व्हेरी मच.